पूर्ण आपल्या शरीरामधला जो भाग आहे आपला, मग हे तुम्हाला दिसत आहे ते फुफ्फुस आहेत. हे जर काढलं तुम्ही त्याच्यामध्ये हे तुमचे लिव्हर, त्याच्या खाली हृदय आहे. हे बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा हृदय आहे. हृदयाचं काय कार्य आहे हे आपल्याला माहिती आहे की नाही. तर अशा प्रकारची ही जी संपूर्ण सिस्टम आहे आपली ही या ठिकाणी दाखवलेली आहे. हा डोळा आहे, हा इथं आपला मेंदूचा हा पार्ट आहे. आलं लक्षात. हे मोठं आतडं आणि हे लहान जे दिसतात तुम्हाला ही सगळी लहान आतडी आहे ना. जेव्हा आपण तोंडाने अन्न ग्रहण करतो त्या अन्ननलिकेतून प्रवास करत करत जठरातून मग मोठ्या आतड्यात आणि मग लहान आतड्यात असं प्रवास करून आपल्याला माहिती आहे त्याचं शेवटी काय होतं आहे ना. ही डोळ्याची आकृती बघा. हा डोळा आहे. काय आहे डोळ्याचं जे कार्य आहे आपलं ते तुमच्या लक्षात येईल. हे बघा तर हे याला उघडून जर तुम्ही पाहिलं तर डोळ्याची रचना आपली साधारण डोळे अशी असते आतमध्ये. हे बघा तुमच्या लक्षात येईल. हे जे आपलं बाहेरचा भाग दिसतो तुम्हाला आहे ना त्याला आपण बुब्बुळ म्हणतो की नाही. हां आणि याच्या मागे एक पडदा असतो आपल्या डोळ्याच्या. हा एक प्रकारचा कॅमेराच असतो. जसं मोबाईलमध्ये किंवा एखादा कॅमेरा असतो आपण फोटो काढतो तर आपला डोळा सुद्धा एक कॅमेरा असतो. तो सुद्धा वेगवेगळे फोटो काढत असतो. बरोबर आहे. तर डोळ्याची रचना ही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. हा इकडे बाजूला आहे तो हार्ट आहे. हे हृदय आहे. काय आहे आपलं हृदय कसं असतं तर हृदयाची रचना अशी असते बघा. याच्यामध्ये ह्या दोन धमन्या आहेत दिसतात का तुम्हाला. हां हृदयाचा आकार साधारण आपला असा असतो आणि हृदयाचं काय कार्य आहे तर शरीरामध्ये रक्ताभिसरण जे आहे हे चालू ठेवण्याचं काम हृदय करत असतं. म्हणजे अशुद्ध रक्त जे आहे अशुद्ध रक्त हृदयामध्ये येतं आणि तिथे काय होतं ते शुद्ध होतं आणि पुन्हा सगळ्या शरीरावरती काय केलं जातं आपल्याला पोहोचवलं जातं है की नाही.